मेहकरचं राजकारण तापलं. शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल. आमदाराला दिली होती धमकी. मेहकरमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. दोन्ही गट आमने-सामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मेहकर येथे शिंदे गटाचे कार्यकर्ते संदीप तट्ठे यांनी आमदार सिद्धार्थ खरात यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या वक्तव्यातून थेट धमकी दिल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून दोषींवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनीही उपरोधिक प्रतिक्रिया देत स्वतःला वाघ समजणाऱ्यांना वनविभागाने जंगलात सोडावे अशी मागणी केली. या प्रकरणामुळे मेहकरमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला असून पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट. हाही मुद्दा एकदम आता यानंतर आमची अशी भूमिका होती की आपण एक वन विभागाला एक निवेदन देऊया. हे असे जर वाघ मेहकरमध्ये आसपास फिरत असतील तर बाकी लोकांसोबत जनतेला व इथल्या नागरिकांना धोका राहू शकतो. तर अशा वाघांना त्वरित पकडून जंगलात नेऊन सोडण्याचे काम वन विभाग करावे हे तुमच्या वतीने त्यांना मी विनंती करतो. अशा प्रकारे वक्तव्य करणं एक नागरिकांनी लोकप्रतिनिधीला मारण्याची धमकी देणे किंवा उडून मारू असं खरंच नागरिक सुरक्षित आहेत का यामध्ये? नाही, ही जी भूमिका आहे ही आता यापूर्वीचं जे राजकारण चालत आलेलं आहे त्या संबंधित त्या उद्देशाने ते बोलून गेले असतील. कारण तेव्हाचं वातावरण हे वेगळ्या प्रकारचं होतं. आपल्या सर्वांना माहितीच आहे. ज्या वेळेस सिद्धार्थ खरात साहेब आमदार म्हणून या मतदारसंघामध्ये नेतृत्व करतायत तेव्हापासनं इथला परिसर असेल शहर असेल अतिशय शांत आणि सुरक्षित झालेलं आहे. पण तरीही कुठंतरी हे बाकी विरोधकांना सहन होत नसेल त्यामुळंच कुठंतरी परत हे वातावरण ढवळून द्यायचा प्रयत्न करायचा. त्यामुळे असे वक्तव्य वारंवार होत आहेत आणि त्यांना अपेक्षितच आहे की आपल्या वारंवार अशा वक्तव्याला काहीतरी प्रत्युत्तर मिळेल व वातावरण दूषित होईल. पण असं काही न करता हे जे आमदार सिद्धार्थ करत आहेत हे मंत्रालयीन सहसचिव आलेले आहेत, सुशिक्षित आहेत. ते जे काही करतील हे कायद्यानेच करतील. आम्ही जे कार्यकर्ते आहोत यांनाही साहेबांचं एकच आहे, कायदा हातात घेऊ नका. कायदा खूप मोठा आहे, कायदा सर्वांसाठी सारखा आहे. तर जो कायदा मोडेल त्याला कायदा शिक्षा करेल व कायद्यावर आमचा सर्वांचा विश्वास आहे.